नाशिकमध्ये वेगळा निकाल लागला असला तरी उर्वरित 16 पैकी 16 जागा महायुतीनंच जिंकल्या आणि एकही विधान परिषदेची जागा महाविकास आघाडीच्या हाती लागू दिलेली नाही आहे। त्यामुळे महाविकास आघाडी स्थानिक पातळीवरही कमकुवत झाल्याचं या निवडणुकीतून समोर आलंय। बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला। 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकलेत। नाशिकच्या जागेवर अपक्ष गोकुळ गीते विजयी झालेत आणि महाविकास आघाडीला एकही जागा मिळालेली नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी शून्यावर आली। 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या, त्याही जागा महायुतीच्याच पारड्यात गेल्या, तर 11 पैकी 11 जागांवर महायुतीचेच उमेदवार जिंकलेत। भाजपचे तब्बल 11 आमदार निवडून आलेत, ज्यात नागपूरमध्ये डॉक्टर राजीव पोद्दार 552 मतांनी जिंकलेत। भंडारा गोंदियाची जागा अविनाश ब्राह्मणकरांनी 149 मतांनी जिंकली। छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवर सुहास शिरसाट 320 मतांनी विजयी झालेत। सोलापुरात राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झाले। जळगावात नंदकुमार महाजन 572 मतांनी जिंकले। सांगली साताऱ्यात धैर्यशील कदम 296 मतांनी विजयी झाले। नांदेडमध्ये अमर राजूरकर 255 मतांनी जिंकलेत। अमरावतीत प्रवीण पोटेंनी 359 मतांनी विजय मिळवला। धाराशिव लातूर बीडच्या जागेवर बसवराज पाटील तब्बल 721 मतांनी विजयी झालेत, तर वर्धा गडचिरोली चंद्रपूरच्या जागेवर अरुण लाखांनी आणि अहिल्यानगरमधनं प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झालेत। भाजपनं सर्वच्या सर्व जागा जिंकल्यात, पण सांगली साताऱ्यात महायुतीची मतं फुटल्याचा दावा होतोय, तर भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी विजयानंतर शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला। आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढलो असं गोरे म्हणालेत। अनेक लोकांनी मदत केलेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या मतापेक्षा जवळजवळ 1.25 मतं अधिक पडलेले आहेत। त्यामुळे बिलकुल चिंता करू नका, तुम्ही म्हणताय तसं काही घडलेलं नाही। आणि मी सांगितलं तुम्हाला की भारतीय जनता पक्ष कुणाच्याही या सातारा जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही लढलो असलो तरी ही निवडणूक आम्हाला लढायला लागेल ही भावना ठेवून आम्ही लढलो होतो, ती जिंकलेली आहे। आमची आम्हाला पडली, तुम्ही कशावरून म्हणता फुटली? आमची जर मतं कमीच झाली नाहीत, आमचं जेवढं संख्याबळ आहे, आमचं जेवढं अंकगणित आहे, तेवढी मतं आम्हाला पडलीतच ना। मग आमची मतं जर कमी झाली असती तर फुटली म्हणायचं ना, आमची आम्हालाच पडलीत मतं। इकडे धाराशिव लातूर बीडच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांचा फॅक्टर दिसला। ओमराजेंचं शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचं निवडणुकीआधीच ठरलं होतं, त्यामुळे 100 पेक्षा अधिक मतं निंबाळकरांनी भाजपकडे वळवल्याची चर्चा आहे। कारण महायुतीची एकूण मतं 624 इतकी होती, महाविकास आघाडीची 330 मतं होती, यात ठाकरेंच्या शिवसेनेची 120 मतं होती आणि भाजपच्या उमेदवाराला मिळाली 721 मतं, म्हणजेच महायुतीच्या मतांपेक्षा 117 मतं बसवराज पाटलांना अधिक मिळाली। इकडे शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकच्या एका जागेवर पराभव स्वीकारावा लागला। शिंदेंच्या शिवसेनेचे 3 आमदार निवडून आलेत, ज्यात परभणी हिंगोलीतून सईद खान 83 मतांनी जिंकलेत। ठाणे पालघरमध्ये रवींद्र फाटक आणि यवतमाळमधनं दुष्यंत चतुर्वेदी आधीच बिनविरोध निवडून आलेत आणि दादांच्या राष्ट्रवादीचेही पुण्याहून विक्रम काकडे आणि कोकणच्या जागेवर अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।